पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे लोकार्पण होणार होते। यासाठी पंतप्रधान मोदी हे स्वतः या कार्यक्रमाला पुण्यात येणार होते। मोदी पुण्यात येणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली होती, परंतु पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आला। आता मोदींनी हा दौरा रद्द केल्यामुळे पुन्हा चर्चेत आली ती शरद पवारांची पावसातली सभा। वर्ष होतं 2019। साताऱ्यातील पोटनिवडणुकीत शरद पवारांची जाहीर सभा सुरू होती। यावेळी अचानकपणे पाऊस आला। त्या भर पावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं। त्यांच्या या सभेची सर्वत्र चर्चा झाली आणि पवारांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक झालं। त्यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही पवारांच्या पावसातील सभेचा परिणाम झाल्याचं बोललं गेलं। वयामुळे शरीर जरी थकलेलं असलं तरी पवारांनी त्यांच्यातला राजकारणी हा अजूनही तरुण असल्याचं दाखवून दिलं। सभेला आलेल्या श्रोत्यांनीही नेता पावसात उभा राहून सभा मारतोय हे पाहिल्यावर तेही डोक्यावर खुर्ची घेऊन पवारांचं भाषण ऐकू लागले। पवारांनी हा वरुण राजाचा आशीर्वाद आहे असं म्हणत भाषणाला सुरुवात केली आणि विरोधकांवर तुटून पडले। ते म्हणतात की या निवडणुकीला दुसऱ्या बाजूला कोणी पैलवान दिसत नाही। मी त्यांना जाहीरपणाने सांगितलं, तुमच्याकडे पैलवान असतील मला काही त्याच्याबद्दलचं म्हणायचं नाही, पण या तालुक्यामध्ये अनेक उत्तम पैलवान तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि कुस्ती बिस्ती पैलवान वेलवान हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा हा विषय आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थानं कुस्ती नाही आहे। आज या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायचा संधी मिळेल त्या 21 तारखेला तुमचा निकाल जो आहे तो निकाल सबंध भारताला सांगणार आहे की सातारा जिल्हा शब्दाचा पक्का। एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे पवारांचं भाषण असं दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं। मान्सून परतीच्या पावसानं संबंध महाराष्ट्राला झोडपलं होतं, तर पवारांच्या या सभेनं सोशल मीडियाला उधाण आलं होतं। प्रत्येकाने पवारांच्या या पॉलिटिकल स्पिरिटला दाद दिली होती, तर ज्यांना राजकारणात रस नाही त्यांनी ही सभा वारंवार पाहिली होती। पवारांची सभा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात गाजली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ही सभा एक आदर्श तर होतीच, पण पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी बळ देणारीही ठरली। असो, आता पवारांप्रमाणे पंतप्रधान मोदींनाही अशीच संधी चालून आली होती। पुण्यात सभेची तयारीही झाली होती, स्टेजही उभा होता। पावसाची दाट शक्यता होती। 2 दिवस पाऊस पडल्यानं सभास्थळी दुरावस्था निर्माण झाली होती। अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कार्यकर्ते लढत होते आणि मोदींच्या सभेसाठी खपत होते। त्यामुळे पवारांच्या सभेचा सीन रिक्रिएट करण्याची संधी मोदींना होती। राज्याच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत। निवडणुकांची घोषणा जरी झाली नसली तरी प्रत्येक पक्ष कामाला लागलाय। विशेष करून भाजपासाठी ही निवडणूक करो या मरो या स्थितीला घेऊन ठेपलेली आहे। मध्यंतरी घेतलेले काही राजकीय निर्णय आणि लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका या गोष्टींमुळे भाजप चांगलंच बॅकफूटवर गेलाय। अशा वेळी पंतप्रधान मोदी पुण्यात येणार म्हटल्यावर भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा गिअर अप करण्याची ही एक उत्तम संधी होती। सभेची तयारीही झाली होती। कार्यकर्ता ते स्थानिक नेते सर्वांनाच मोदींच्या कार्यक्रमाची उत्सुकता होती। मोदी पुण्यात काय घोषणा करणार, निवडणुकीसाठी कोणता कानमंत्र देणार, कार्यकर्त्यांचा जोश कसा वाढवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। परंतु ऐनवेळी मोदींचा दौरा रद्द झाल्यानं कार्यकर्त्यांचा हिरमोड होणं साहजिकच होतं। इतक्या आव्हानात्मक परिस्थितीत कार्यकर्ते लढत होते। जर मोदींनीही पवारांप्रमाणे सभा मारली असती तर ही सभा भाजप कार्यकर्त्यांसाठी नक्कीच संस्मरणीय ठरली असती।